नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण बिस्किटापेक्षाही भारी अशी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर या आपण साहित्य बघूया। इथं मी अर्धा किलो मैदा घेतलाय। अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला 150 ग्राम साखर लागेल, अर्धा पाव लिटर दूध आहे म्हणजे अर्धा कप, आणि 100 ग्राम तूप लागेल। आपल्याला जास्त साहित्य यामध्ये लागत नाही। तर हे बघा, या साखरेमध्ये मी अर्धा कप दूध घालते आणि हे 100 ग्राम तूप आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून हे आपल्याला गरम करून घ्यायचंय। तर हे बघा, मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जास्त गरम नाही करायचं, आपल्याला साखर विरघळेपर्यंत बस हे गरम करून घ्यायचंय। आणि तुम्ही बघू शकता इथं तूप सुद्धा आपलं सगळं मेल्ट झालेलं आहे आणि साखर पण विरघळत आलेली आहे। आणि आता हे छान असं मिक्स करूया। साखर विरघळली गेली आहे, गॅस बंद करते आणि आता हे आपल्याला मिश्रण कोमट होईपर्यंत असंच ठेवायचंय। आणि आता एका ताटात मी मैदा काढून घेतलाय आणि हे मिश्रण बघायचे आपल्याला, हे कोमट आहे, जास्त गरम नाही आणि थंडही नाही। आणि आता यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्हाला यापेक्षा काहीही कमी जास्त लागणार नाही। आणि शंकरपाळे सुद्धा एकदम भारी होतात। आणि या तुपामध्ये आणि दुधामध्ये आपलं हे पीठ मळलं जाणार आहे। आपल्याला यापेक्षा अजिबात जास्त दुसरं काही टाकायची गरज नाही। आणि जरी तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ थोडंसं कोरडं राहतंय तर तुम्ही थोडंसं 1-2 चमचे यामध्ये दूध ॲड करू शकता। आणि हे बघा, अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचंय। तर हे जेवढं आपलं बॅटर बनलं होतं इथं त्यामध्येच हे माझं पीठ मळून झालेलं आहे, मला दुसरं दूध ॲड करायची गरज लागली नाही। आणि हे पीठ आपल्याला मुरत ठेवायची गरज नाही, लगेचच आपल्याला शंकरपाळी करायला घ्यायची आहे, कारण यामध्ये तूप आहे। आपण जर हे असंच ठेवलं तर मग ते तूप आळायला सुरुवात होते आणि मग आपलं जे हे पीठ आहे ते एकदम असं घट्ट आणि दाटसर होईल, म्हणून आपल्याला शंकरपाळी लगेचच करायला घ्यायची आहे। मी इथं तुम्हाला काजूच्या आकाराची शंकरपाळी करून दाखवणार आहे। तर हे छान असं लाटून घ्यायचं, थोड्याशा चिरा जातात पण घाबरू नका, तूप असल्यामुळं थोडासा चिरा जात आहे त्याला। तर आपण ते कटिंग करताना अगोदर किनार कट करून मग आपण छान अशी शंकरपाळी कट करून घेणार आहोत। आणि हे बघा, याची जाडी तुम्ही बघू शकता, कमीत कमी 1 ते 1.5 सेंटीमीटर एवढी जाडी ठेवा, कारण शंकरपाळी जास्त पातळ नसतात। आणि आपल्याला हे असं एक झाकण लागेल, तर मी तुम्हाला या साईडनं दाखवते। तर हे बघा, अशा अर्ध झाकण ठेवून आपल्याला ही शंकरपाळी अशी कट करून घ्यायची। हे बघा, किती छान आकाराची शंकरपाळी आपली कट झालेली आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। तुम्ही बघू शकताय, लग्नाचा रुखवत असेल किंवा गौराईचा सण असेल त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची शंकरपाळी नक्की ट्राय करू शकता। आणि ही बघा, माझी शंकरपाळी सगळी इथं कट करून झालेली आहे, याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि आता आपण तळायला घेऊया। इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदर आपण एक शंकरपाळी सोडून घेऊ। आणि अगोदर 2-4 शंकरपाळे करा आणि तेच तुम्ही थोडंसं तळून बघा, विरघळत तर नाहीत ना। आणि जर विरघळले तर थोडासा मैदा ॲड करावा लागेल, पण या मेजरमेंटने जर तुम्ही केलं
तर तुमची शंकरपाळी विरघळणार नाही। आणि हे बघा मी परत दुसरी एक शंकरपाळी टाकते आणि अजिबात विरघळत नाहीये। खूप सुंदर अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हलक्या लालसर रंगावर तळून घ्यायचे। जास्त डार्क कलर करू नका, कारण यामध्ये तूप असतं। तर आपण तेलातून जरी बाहेर काढली तरी पण ती तळण्याची प्रोसेस चालूच असते। आणि आता मी यामध्ये 10 ते 12 शंकरपाळी आणखी टाकून घेतलेली आहे। खूप जास्तही टाकू नका, जर जास्त टाकली तर मग ते दाटते आणि मग आपली शंकरपाळी विरघळू शकते, म्हणून जास्त गर्दी करू नका। आणि सोडल्यानंतर 1-2 मिनिटांनी या अशा चम्मचने तुम्ही अशी गोल गोल फिरवून एकसारख्या रंगावर तळून घेऊ शकता। लगेचच झारी घालायची नाही, कारण जर लगेच आपण झारी तेलामध्ये टाकली तर आपली शंकरपाळी तुटू शकतात। म्हणून अगोदर आपल्याला चम्मचनीच गोल फिरवत ही शंकरपाळी एकसारख्या रंगावर तळून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे, खूप सुंदर दिसते। आणि हलक्या रंगावरच तळा, एकदम डार्क कलर करू नका। मी बाकी शंकरपाळी तळते आणि हे बघा माझी इथे शंकरपाळी तळून झालेली आहे। आणि मी स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा एका चपातीचे मी स्क्वेअर शेपमध्ये घेतले होते। आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झाली आहे। ही सुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा किती मस्त दिसते। हे बघा आपली शंकरपाळी अशा पद्धतीने तयार आहे, एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।